पुरुष मंडळींनो, कृपया करून फक्त एकदा किंवा महिनाभर तरी हा प्रयोग करून बघा. कारण खूप जणाचं असं म्हणणं असतंय की आपण आपल्या बायकोला जास्त भाव द्यायची काय गरज आहे, महत्त्व द्यायची काय गरज आहे, ती कुठं जाणार आहे, आपल्या जरा दुर्लक्ष जरी केलं तरी ती तिथंच राहणार आहे, कारण लग्न झालेलं आहे, दुसरीकडे ती कुठं जाऊ शकत नाही. आणि एखाद्या वेळेस एखादं लेकरू, मुलगा किंवा मुलगी काही असू द्या, जर झालं तरी पण त्यांना वाटतंय का आता लेकरू झाले कुठं जाणार आहे. पण असं नाही करायला पाहिजे. असं जर केलं ना काय होते माहिती आहे का, तुम्हाला काय वाटत नाही हो त्याचं, पण रोज तिच्या मनातून थोडं थोडं तुम्ही उतरत असता. त्याच्यामुळं काय करायला पाहिजे की आपण जास्त नाही, जास्त तिची अपेक्षाच नसते, जास्त जिची अपेक्षा असते त्याचं ते काही मी बोलत नाही, पण जे सर्वसाधारण जे कॅटेगरीमध्ये असतात जसं माझ्यासारखं, त्यांना काय अपेक्षा असते की फक्त थोडं तरी माणसानं माणुसकीच्या नात्यानं तरी आपल्याला किंमत द्यावं. म्हणजे आपण जेवण सगळ्यांनी तिनं बनवलेलं जेवण असलं तर थोडेसे असं हां छान झाले बघा जेवण, बस इतकं जरी बोललं तर तिला इतकं मोठा म्हणजे अभिमान वाटते, स्वाभिमान वाटते की वा काय का असं ना माझ्या जेवणाची, माझ्या केलेल्या कामाची मला चीज भेटलं, मला बक्षीस भेटलं. आता रोज सकाळ दिवसभर आपण घरात काम करत असतो, तुम्ही पण काम करत असता, असं मी म्हणत नाही तुम्ही काम करत नाही म्हणून, पण तुम्ही आल्या कसं आलं आपलं काय जे असेल ते बॅग म्हणा, पिशवी म्हणा, तिनं हातातलं घ्यावं, तिला पाणी द्यावं, म्हणजे आपल्याला बायकोनं पाणी द्यावं, जेवायला द्यावं, हे असे तिनं स्वतःहून करावं. आपण मागायची वेळ अजून नाही असं आपल्याला वाटते का नाही. मग तसंच तिला पण थोडंसं बोलत जा ना, तुम्ही म्हणत जा ना, हं झालं जेवण वगैरे झालं, सगळं झालं, हं खूप काम केलं आज तू पण दमलेली आहेस, असं 4-8 दिवसातून एक वेळेस तर किमान तिला बाहेर कुठंतरी फिरायला नेणं म्हणा. बाहेर फिरायला नेणं म्हणजे काय 1,00,000-2 लाख रुपये म्हणजे खर्चायची असं गरज नाही. फक्त तुम्ही जर 400-500 रुपये नाही, 100-150 रुपये जरी तुमच्या जसं कुवत असेल तसं त्याप्रमाणे जरी तिला खर्च केलं तरी तिनं समजून घेते की आपल्याला आपले माणूस, आपला व्यक्ती, आपला नवरा, आपला पती किती कमवतो आणि किती आपल्यावर खर्च करू शकतो. तिची अपेक्षा नसते की जास्तच खर्च करावं. उगाच फिरवून जरी आणलं तिला आणि 10-20 रुपयाचा गजरा जरी दिला, 5-50 रुपयाचा गजरा जरी घातला किंवा कुठलं काही दिला, भेळ म्हणा, पानपुरी म्हणा, तिला जे काही आवडते ते जर तिला खायला जर दिलं, 4-8 दिवसातून एक वेळेस, 8 दिवसातून एक वेळेस ठरवूनच ठेवायचा. बघा तुमच्या संसारामध्ये इतकं परिवर्तन होते का नाही, भरपूर परिवर्तन. आता खेड्यात म्हणलं तर खेड्यामध्ये 4-8 दिवसाला काही होणार नाही, महिन्यातून एखाद्या वेळेस तर करू शकतात खेड्यातले सुद्धा. असं नाही म्हणायचं की खेड्यातले आपण आपल्याला काय करायचं रोज शेताला जातोच की इकडे जातो, नाही, रोज चेंज हवा. माणसाला चेंज पाहिजेच. कुणाला आता माणसाला कसं आपण दोस्तात मित्रात तिकडं जाऊन गप्पा गोष्टी करून आपण आपलं मन हलकं करू शकतो, पण बायकांना रोज उठून घरातच तेच रोज तेच काम असते. पण त्यांना पण फक्त अर्धा तास, 1 तास, 2 तास तरी तिला फिरवून आणलं, चेंज दिला तर तिने फ्रेश होते आणि तिनं स्वतःहून आपल्या मनातून काम करते. तिची जास्त अपेक्षा नसते. त्याच्यामुळं बायकोकडं दुर्लक्ष करू नका. कारण कसं आहे माहिती आहे का, सगळं घरदार, माय बाप, लेकरं सगळं बाजूकडलं असतं आणि आपला नवरा एकीकडं असते. नवऱ्यानं फक्त डोक्यावरून हात जरी फिरवला तरी बाईला भरपूर असते. असं नाही की जाऊ द्या काय तिला बघायचे, तिनं घरातच असते, तिला काय काम असते, नाही, घरात पण भरपूर काम असते. जर आपण विचार जर केला आणि लिहायला जर बसलं तर तिची लिस्ट जास्त मोठी असते, पण वाटते की काय काम करते. आणि कसं सहज तिला जरी विचारलं काय काम करतेस तर काय नाही, मी घरातच असते, तिचं सुद्धा उत्तर तेच असते. फक्त तिला माणूस म्हणून, आपली माणुसकी म्हणून आपण तिला फक्त थोडं काही होईना पण रिस्पेक्ट जर दिला तर तिनं त्याच्यापेक्षा 10 पट आपल्याला रिस्पेक्ट देते. त्याच्यामुळं कृपा करून आपल्या बायकोकडे दुर्लक्ष करण्याचा विचार जरी करत असला तरी नका करू.